नमस्कार मित्रांनो, नर्सिंग एक ईश्वर सेवा मी आरोग्य त्या चॅनलमध्ये मी अक्षया तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मानसिक आरोग्य आणि मनोविकार रुग्ण शुश्रूषा हा जो पेपर आहे मेंटल हेल्थ अँड सायकॅट्रिक नर्सिंग जो क्वेश्चन पेपर आहे GNM सेकंड इयरचा. तर त्यांची क्वेश्चन आपण पेपर बघणार आहोत. तर त्याच्यामध्ये आपण फिलिंग द ब्लँक्स आणि मॅच द फॉलोइंग्स त्याचे आन्सर बघणार आहोत. सर्वात प्रथम म्हणजे तुम्ही जर माझ्या चॅनलवर आता नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. तर हा प्रश्न 5 मार्काला खाली दिलेल्या पर्यायातून योग्य निवडून वाक्य पूर्ण करा विचारला जाणारा प्रश्न आहे. तर आपण पहिला प्रश्न बघूया. पहिला प्रश्न आहे, पायका ही डॅशची बिघडलेली अवस्था आहे. आन्सर आहेत अ खाणे, ब आहे झोपणे, क आहे बोलणे आणि ड आहे सायकोमोटर कार्य. तर याचं बरोबर उत्तर आहे खाणे. हे बरोबर त्याचं उत्तर आहे. त्याच्यानंतर दुसरं आहे आता मी ह्याच्यामध्ये टिक केलेल्या उत्तरांवरती विश्वास न ठेवता मी जे उत्तरं तुम्हाला सांगेन त्याच्यावरती बिलीव करा. कधी तर चुकीची अशी नाही आहेत, पण मी जे सांगेन त्याच्यावरती विश्वास ठेवा. नंतर मग कमेंट्स नको चुकीचं आहे म्हणून. तर मनोरुग्णांची दुसरा प्रश्न आहे, पोलिसांमार्फत मनोरुग्णालयात भरती होणे यास डॅश डॅश असे म्हणतात. स्वीकृती, ब आहे स्वेच्छेने भरती, क आहे स्थानबद्धता आदेश आणि ड आहे गुन्हेगार रुग्णांची भरती. तर त्याचं बरोबर उत्तर आहे स्थानबद्धता आदेश, क हे उत्तर बरोबर आहे. त्याच्यानंतर तिसरा प्रश्न आहे, डॅश डॅश हा मूड डिसऑर्डर आहे. तर एक आहे हिस्टेरिया, ब आहे अमनेशिया, क आहे मॅनिया आणि ड आहे फोबिया. तर उत्तर त्याचं बरोबर आहे मॅनिया, हे उत्तर बरोबर आहे. चौथं आहे, स्किझोपेनिया पुन्हा उलटण्याचे सर्वसाधारण कारण काय आहे. तर एक आहे कमकुवत सामाजिक आधार, बेरोजगार, अनियमित औषधोपचार, अनुवंशिकता. तर बरोबर उत्तर आहे औषधोपचार, अनियमित औषधोपचार, क. पाचवा आहे, कंपोज या औषधाचे शास्त्रीय नाव काय आहे. तर फिनोवरर, डायझेपाम, हॅलिपेरिडॉल आणि सरेनेस. तर उत्तर बरोबर आहे डायझेपामलाच कंपोज असं म्हणतात, जे सेडेटिव्ह इंजेक्शन आहे. तर आता आपण मॅच द फॉलोइंग्स म्हणजे योग्य जोड्या त्याची उत्तरं बघणार आहोत. तर अ गटात आहे अंतरून उल्लेख करणे, ब गटात आहे सायकॅट्रिक असेसमेंट, 3 आहे हायड्रोफोबिया, न्यूरोलेप्टिक औषधे, मेंटल रिटार्डेशन. तर ब गटात आहे अ आहे पाण्याची भीती, अँटी पार्किन्सन्स, युनोरेसिस, कमी IQ आणि मेंटल स्टेटस एक्झाम. तर ह्या क्वेश्चन आहेत. आपण ह्याची उत्तरं काय आहेत ते बघूया. अंतरून उल्लेख करणे ह्याला जोडी आहे इन्युरोसिस आहे ही. 1 मिनिट. त्याचं उत्तर आहे इन्युरोसिस, क हे उत्तर बरोबर आहे. सायकॅट्रिक असेसमेंट म्हणजे मेंटल स्टेट्स एक्झाम, हे उत्तर बरोबर आहे ई. हायड्रोफोबिया म्हणजे तुम्हाला माहिती असेल पाण्याची भीती वाटणे. न्यूरोलेप्टिक औषधे म्हणजे अँटी पार्किन्सन्स आणि मेंटल रिटार्डेशन म्हणजे कमी IQ असतात ती मुलं मेंटल रिटार्डेशन किंवा पर्सन तुम्ही बघितले असे मेंटल रिटार्डेशन जी मुलं असं मतिमंद आपण त्याला म्हणतो ती असतात. तर ह्या प्रकारे याची उत्तर आहेत. अंतरून उल्लेख करणे म्हणजे न्यूरोसिस, सायकॅट्रिक असेसमेंट, मेंटल स्टेट एक्झाम, हायड्रोफोबिया म्हणजे पाण्याची भीती वाटणे, जी तुम्ही बऱ्याचदा ऐकलं असेल ह्याच्यामध्ये सुद्धा, रेबीजमध्ये सुद्धा, की रुग्णांना पाण्याची भीती वाटते. तर अशा प्रकारे ह्याची उत्तर आहेत. तर आता आपण दुसरा क्वेश्चन पेपर बघूया. तर हेही 5 मार्काला प्रश्न आहेत. तर स्मरणशक्ती नष्ट होणे याला डायजेस्ट असे म्हणतात. उत्तर आहेत बघा, ॲटेक्सिया, ॲम्नेशिया, ॲनॉक्सिया, ॲलोगिया. त्याचं बरोबर उत्तर आहे ॲम्नेशिया, हे उत्तर बरोबर आहे. स्मरणशक्ती नष्ट होणे. पायका हा डायजेस्ट प्रकारचा आजार आहे. त्याची उत्तर आहे बोलण्याचा, ब खाण्याचा, क झोपण्याचा, ड आहे सायकोमोटर ॲक्टिव्हिटी. तर उत्तर बरोबर आहे खाण्याचा आजार आहे पायका. बऱ्याचदा विचारला जातो प्रश्न, चाइल्ड हेल्थ नर्सिंगमध्ये पण विचारला जातो. लहान मुलं जे काही उचलून खातात ते पायका हे नाव आहे त्याला, असं चुकी बरोबर हे उत्तर
तुम्हाला कधी कधी येतं, फिल इन द ब्लँक्समध्ये पण येतं. त्याच्यानंतर आहे क्लॉस्ट्रोफोबिया म्हणजे डॅश भीती होय. उंचीची, बंद जागेची, प्राण्यांची, गर्दीचं. तर बरोबर उत्तर आहे बंद जागेची, हे उत्तर बरोबर आहे. न्यूरोलेप्टिक ड्रग्जला डॅश असे म्हणतात. तर एक आहे अँटीसायकोटिक, मूड स्टॅबिलायझर, अँटी एन्झायटी, हिप्नोसेडेटिव्ह. तर ह्याचं उत्तर बरोबर आहे अँटीसायकोटिक, हे उत्तर बरोबर आहे. त्याच्यानंतर अँटाब्यूज उपचार पद्धती डॅशमध्ये व्याधींमध्ये वापरतात. तर त्याची उत्तरं बघा आहेत. आहे मद्यसेवन, ऑर्गॅनिक ब्रेन सिंड्रोम, न्यूरोसिस आणि सायकोसिस. तर मद्यसेवनामध्ये अँटाब्यूज उपचार पद्धती हिचा वापर केला जातो रुग्णाला हे करण्यासाठी. त्याच्यानंतर ब आहे योग्य जोड्या जुळवा. त्याच्यामध्ये ऑप्शन आहे एक डिटेन्शन आदेश, क्लोरोप्रोमॅझिन, मेंटल रिटार्डेशन, मनोविकार तपासणी, व्यक्तिमत्व. तर ब गटामध्ये आहे कमी बौद्धिक क्षमता, मेंटल स्टेटस एक्झामिनेशन, मनोरुग्णांचे ॲडमिशन, स्किझॉइड आणि अँटीसायकोटिक ड्रग. तर आपण ह्यांच्या योग्य जोड्या जुळवायच्या आहेत, अ गट आणि ब गट. डिटेन्शन आदेश म्हणजे मनोरुग्णांचे ॲडमिशन करणे. एक मिनटं. मनोरुग्णांचे ॲडमिशन करणे. क क्लोरोप्रोमॅझिन म्हणजे अँटीसायकोटिक ड्रग आहे. ई मेंटल रिटार्डेशन म्हणजे मागाशीच होता प्रश्न, कमी बौद्धिक क्षमता. मनोविकार तपासणी म्हणजे मेंटल स्टेटस एक्झामिनेशन आणि व्यक्तिमत्व म्हणजे स्किझॉइड. तर अशा प्रकारे क्वेश्चन होते. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करा. खूप जणांच्या कमेंट्स आहेत, ते व्हिडिओ बघण्याचा किंवा बनवण्याचा मी प्रयत्न करेन. लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा. धन्यवाद.